चला. मालती, तू तुझ्या ह्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावास असं मला वाटतं. अहो, एवढा काही मोठा निर्णय नाहीये. अगं मोठाच निर्णय हा. त्याच्यामुळे उगीच ना गडबड व्हायला नको. अहो, काही गडबड होणार नाहीये. माझ्या लग्नातला माझा शालू जर मी जुईला देते तर त्यात काय गडबड होणार आहे? आईची साडी सुद्धा तू जुईलाच दिलीस. प्राजक्तानं केवढा गोंधळ घातलाय पाहिलंच ना. प्राजक्ताचं वागणं मलाही पटलेलं नाहीये. प्राजक्ताचं काही सांगता येतं का? पुन्हा हक्क सांगायला येईल आणि नाही मिळाला म्हणजे रुसून बसेल. काय उगीच घरातलं वातावरण बिघडतं ग मालती. आणि त्या लेकराच्या गंधर्च्या डोक्याला ताप होईल तो वेगळाच. अहो, पण ती नऊवारी तिने तिचा हक्क म्हणून तिच्याकडे ठेवली आहे ना. मग ह्या शालूच्या बाबतीत तिची काय तक्रार असणार आहे? तिची कधी कुठं कशाबद्दल काय तक्रार असेल ना काही सांगताच येत नाही. पण हा माझा शालू आहे, माझ्या लग्नातला. मी तो माझ्या मनाने कोणाला देऊ शकत नाही का? हा, हे तुझं बरोबर आहे. आणि ह्या घरासाठी जुईने आजपर्यंत खूप काही केलंय आणि मला तिला माझ्याकडून एखादी भेटवस्तू द्यायची. त्यात कोणाला न पटण्यासारखं काय आहे? दे तू. मला फक्त एवढंच वाटते ना की उगीच छोट्या छोट्या कारणांवरनं घरामध्ये वाद नको. बघा, असं काही होणार नाहीये. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण जोपर्यंत जुई आहे ना तोपर्यंत हे असले वाद होणारच नाहीत. हो, जुई समजूतदार आहेच. पण तरी मला असं वाटतं तू एकदा विचार कर. हो, किती शंका कुशंका काढताय. आता तुम्ही येताय माझ्यासोबत का मीच जाऊ एकटी? चला. हो रे, खरंच खूप आनंदात आहेत आज सगळे. बऱ्याच दिवसांनी सगळ्यांनी एकत्र येऊन खूप मजा केली आणि नेमका तू नाहीयेस. आम्ही सगळे तुला खूप मिस करतोय. आला आता येणार रे लवकर प्लीज. काय रे तू जुई, बरं मी तुझ्याशी नंतर बोलते. बाय. अरे आम्ही डिस्टर्ब तर केलं नाही ना गोंडस जोडप्याला? नाही बाबा, तसं काही नाहीये. अगं एवढा संकोच बाळगू नकोस बाळा. हवं तर आम्ही परत येतो थोड्या वेळाने. तुमच्या चालू द्या गुज गोष्टी. चल ग मालती. नाही बाबा प्लीज, खरंच तसं काही नाहीये. जी बाळा, तुझ्या प्रिय सासूबाईंचं आपल्या लाडक्या सुनेकडे काहीतरी काम आहे महत्वाचं. हो आई, मग मला हाक मारायची ना, मीच आले असते खाली. तुम्ही कशाला एवढ्या पायऱ्या चढून वर आलात? अगं जुई, दरवर्षी देवीच्या दर्शनाला मी 1000 पायऱ्या चढून जाते. मग तुझ्यासारख्या गुणी सुनेशी बोलायला मी 10 पायऱ्या चढले तर काय हरकत आहे? जुई बाळा, मालती आज जाम खुश आहे तुझ्यावर. हीच संधी आहे. काय हवं असेल ते मागून घे तिच्याकडे. बाबा गंमत करू नका. हा गंमत काय करत आहे, खरं तेच सांगतोय. बरं जुई, हा शालू तुला ठेव. चालू? हो अगं, माझा आहे, माझ्या लग्नातला शालू आहे. आई हो, पण मग मला कशाला? माझ्या सासूबाईंची नऊवारी तुला आवडली होती ना, तरी तू समजूतदारपणे ती प्राजक्ताला दिलीस का? भांडण नको म्हणून ना. मग आता हा शालू तू ठेवावास अशी माझी इच्छा आहे. आई मी नेसेन ना नंतर कधीतरी, पण तुम्ही मला देऊन टाकू नका. का नाही द्यायची? अगं जुई, मला मुलगी नाहीये. तुम्ही सुनाच माझ्या मुलीसारख्या आहात. ठेव तुला हा शालू. ठेव ग जुई, ठेव. तेवढंच तिलाही बरं वाटेल. केवढा आनंद वाटेल बघ तिला ते बघ. अरे वा, या ऐतिहासिक क्षणाचा एक फोटो तर झालाच पाहिजे. अहो, काय करताय तुम्ही? जरा सांभाळून ना. मालती,
जुई, काय झालं का जुई? उठ ना. बाबा हाल मालती, हिला काय होत? आई, बाबा, हे सगळं मी तुम्हाला सांगणारच होते. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मलाही हे लपवताना खूप त्रास होत होता. मी एक इच्छाधारी नागिण आहे हे मला वयाच्या 21व्या वर्षी समजलं. तोपर्यंत मी हालापच्या प्रेमात पडले होते. तरीही हे समजल्यानंतर मी त्याच्यापासून लांब जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला नाही जमलं ते. आई, मला हे लपवायचं नव्हतं. मी हा लपलं खूप वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळी असं काहीतरी होत राहिलं की मी नाही सांगू शकले त्याला. आई, मी हे तुम्हाला सुद्धा सांगणार होते. एक शब्द बोलू नकोस. एक शब्द बोलू नको. जिचं आयुष्यच खोटं असेल तिच्या शब्दांवर विश्वास तरी कसा ठेवायचा? एका इच्छाधारी नागिणीकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. हो, थांब मालती, तिला बोलू दे. काय बोलणार आहे ती? खोट्या कहाण्या रचून परत आपल्याला फसवेल. बस, आता मला सगळं कळतंय. आपल्या घरात सारखे नाक का दिसायचे ते, आणि ही समोर आली की शांतपणे निघून जायचे. तो देवा, इतके दिवस आपण एका इच्छाधारी नागिणी सोबत राहतोय. विचार करूनच अंगावर काटा येतोय माझ्या. आई, माझं ऐकून तर घ्या. माझ्या आलापला फसवलंयस तू. त्याच्या प्रेमाला फसवलंयस, आणि इतकंच नाही तर आमच्या कुटुंबाची फसवणूक केली आहेस तू. काय हवंय ग तुला? सांग ना, काय हवंय तुला? का राहतेस आमच्या घरात रूप बदलून? बाई, तुला जे हवं असेल ना ते घे आणि जा इथून. आता थोड्या वेळापूर्वी तुला मुलगी म्हणाले ग मी. अशी परतफेड केलीस आमच्या प्रेमाची. तुझ्या वागण्याचा मला राग तर आलाच आहे, पण दुखावले गेले मी खूप. त्रास होतोय मला. इतके दिवस सहन केली तुझी फसवणूक, पण आता नाही. आता खूप झालं. भरून पावलोय आम्ही. एक इच्छाधारी नागिण आमची सून आहे हे कळल्यावर. गंधार, आई साहेब, जेवण रेडी आहे. आणि साहेब, तुमच्या आवडीची भाजी पण केली आहे, एकदम झणझणीत. आणि ही स्वीट डिश, बेदाणे टाकून केलेली खीर, जुईताईच्या आवडीची. आम्हालाही आवडते खीर.
आम्हाला देशील ना थोडी थोडी? ताई, तुमचं झाल्याशिवाय मी अन्नाला हात सुद्धा लावणार नाही. तुम्ही खाऊन सांगा, मगच मी जेवीन. बस. हॅलो संध्या, तुझ्या हातचं झणझणीत खाऊन ना खूप दिवस झाले. आज मज्जा येणार आहे काय? खरं सांगू दादा, तुम्हा सगळ्यांना आनंदात बघून ना माझ्या मनाला पण खूप आनंद होतो. आईसाहेब, हे घर मला माझंच वाटतं. इथं असलं ना की मला माझ्या घराची आठवण येत नाही. पण माझी एक रिक्वेस्ट होती. रिक्वेस्ट? आय मीन रिक्वेस्ट काय आहे तुझी, सांग. आज तुम्ही एवढं छान मला सरप्राईज दिलं. आजचा दिवस कायमचा लक्षात ठेवण्यासाठी आपण सगळे फोटो काढूया का, सगळ्यांचा एकत्र? माझं सत्य काय आहे हे आई आणि बाबांना तर कळलंच आहे. हा फोटो काढल्यावर सगळ्यांना ते समजणार, त्यापेक्षा मी आत्ताच सांगून टाकते. संध्या थांब. तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या आणि फोटो वगैरे काढायची काही गरज नाही आता. पण आईसाहेब, कृपा करून मला कोणी काहीही विचारू नका आता. मला एकटं राहू द्या थोडा वेळ. मी बघतो काय झालंय ते. मला तर जबरदस्त धक्काच बसलाय या गोष्टीचा. अरे, मी जे प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं, या गोष्टीचा काय विचार करावा आणि कसा करावा तेच काय कळण्याचं झालंय. माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये. बधीर झालंय डोकं माझं. इतकी मोठी गोष्ट तिने आपल्यापासून लपवून ठेवलीच कशी? इतके दिवस जिला आपण एक मुलगी समजत होतो, ती एक इच्छाधारी नागिन आहे. मी काय म्हणतो मालती, आपण एकदा जुईशी बोलायचं का? अहो, जे काही घडलं ते आपल्या डोळ्यासमोर घडलंय. तुम्हाला तरी सुचणार आहे का काय बोलावं? हो ग, पण म्हणून काय मग बोलायचंच नाही का? बोलणं सोडा, तिच्या समोरही जायची इच्छा नाहीये माझी. मुद्दाम लपवलंय तिने आपल्यापासून हे सगळं. खूप वाईट वागली ती आपल्याशी. अगं, पण काहीतरी कारण असेल ना या पाठीमागे. कसलं कारण? तिने जे केलंय ते अजिबात समजून घेण्यासारखं नाहीये. हो ग, मला कळतंय, पण आपण जर काहीच बोललो नाही तर हा विषय असाच राहील. त्यापेक्षा आपण बोलून बघूया का? म्हणजे बघ, तुला काय वाटतंय ते बघ आणि ठरव. वा, छान झालंय सगळं एकदम. बाबा, आणखी घ्या ना. नको नको. आई, तुम्ही पण घ्या ना. तुम्हाला आवडते ना ही भाजी? आता तरी गेला ना तुझा राग. बघ, आता पार पोट फुटेस तोर जेवलोय तुझ्या वाढदिवसाला. आणि तुझ्या समोर जेवतोय. हा, झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? पण अचानकच मला असं वाटलं की मी फोटो काढायला सांगितलं म्हणून तुम्ही चिडलात आणि निघून गेलात. त्यात काय चिडण्यासारखं? संध्या वेडी आहेस का ग तू? नाही, तसं नाही, मला वाटलं म्हणून बोलले मी. अगं संध्या, खरं म्हणजे ना माझं डोकं दुखत होतं ग पित्तामुळे, म्हणून निघून गेले होते मी. तुझ्या वाढदिवसाला तुझं मन दुखावणार आहे का मी? आणि माझ्याबद्दल मनात राग धरू नकोस. आईसाहेब, या जन्मात तर तुमच्यावर राग मी कधीच धरू शकत नाही. पुढच्या जन्माचं पुढे बघूया. बरं ऐक, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू साहेब.
जुई थांब, बोलायचंय तुझ्याशी. आईसाहेब, हे बघा, एकदम जोरदार काम करून ठेवलंय मी. म्हणजे असे 3-4 पिंजरे मी घरात लावून ठेवलेत. का? कधी कधी साप उंदीर खायला येतात ना, आपल्याकडे जो येतो तो पण पोटा पाण्याची सोय करायला येत असेल तर, म्हणून म्हणलं हे करून बघावं. आहे की नाही मी हुशार? हा. जुई, आज माझ्या डोळ्यांनी जे मी तुझं रूप पाहिलंय ना, त्याने मला फक्त धक्काच नाही बसलाय, संताप होतोय, माझा राग आलाय मला खूप. अगं, तुझं इच्छाधारी नागिण असणं म्हणजे आईसाहेब, मला असं वाटतंय तो साप नाही, नागच आहे. आज तूपर्यंत लय भारी पिक्चर बघितला मी, नागावरच होता. विचारा ना, काय होती स्टोरी? विचारा. लय भारी स्टोरी होती. तुम्हाला माहितीये, त्यातली हिरोईन ना नागिन होती, इच्छाधारी नागिन. आणि गंमत म्हणजे घरातल्या कुणाला काहीच माहित नाही की ते नागिनी सोबत राहतात म्हणून. इच्छाधारी नाग पण असतात, मी अंधाधुन मध्ये वाचले. मी काही चुकीचं बोलले का? नाही, तुझं नाही काही चुकलं. तिची बाहेर येण्याची वेळ चुकीची होती. म्हणजे काही नाही, जा झोपा आता. बाबा, जुई, मालतीला तुझ्याशी बोलायचं होतं. आता नाही जमलं, पण ती नंतर बोलेल नक्कीच. आई बाबा, अरे बोला ना काहीतरी. असे बघत काय बसलाय माझ्याकडे? अगं, बोलायला काही उरलंय का आता? इतकी वर्ष जे कुणालाही कळू नये म्हणून आपला आटापिटा सुरू होता, तेच नेमकं सगळं उघड झालं. संपल्यातच जमा आहे सगळं. कैलास, हा तिच्या संसाराचा, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा, हा फक्त तिच्या आयुष्याचा किंवा संसाराचा प्रश्न नाहीये. आता समजतंय का तुला काही? म्हणजे काय म्हणायचंय तुला? आता आपल्याही आयुष्याचा प्रश्न आहे हा. आपण इच्छाधारी आहोत हे आता आपल्या तिघांशिवाय बाहेरच्या कुणाला तरी कळलंय. आणि ती माणसं तिच्या सासरची आहे. अरे पण बाबा, मी आलापला असंच सोडून नाही ना देऊ शकत. मी जगूच नाही शकणार आलाप शिवाय. अगं, पण तसं करायला कोण सांगते तुला? आपण काहीतरी मार्ग काढू ना यावर. मार्ग काढायचा म्हणजे त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यांना सामोरं जावं लागेल. आणि त्यांच्या समोर जाण्याची माझ्यात हिंमत नाहीये. अरे मग निदान फोनवर तरी बोल. हो, बरोबर आहे आईचं, मला पटतंय. बाबा, तू बोलशील ना रे, प्लीज. असं काय करताय तुम्ही दोघी? इतका सिरियस इश्यू फोनवर तरी कसा बोलणार? हे बघ, अशाने काहीच मार्ग निघणार नाही. जुईसाठी तरी बोल प्लीज. ठीक आहे. मी बघते.